सो गुड मॉर्निंग. हा तिसरा दिवस आहे. कालचा ब्लॉग एंड करता आला नाही कारण का आम्ही आलो ऑलमोस्ट 12:30 1पर्यंत. जो झोपतो आहे वाम एकदम कडक थंडीची झोप असते ना ती झालेली आहे. तर नमस्कार म्हणजे मी दिग्विजय मोहिते तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे वाजते 10. आता आम्ही करू आमचा ब्रेकफास्ट आणि आम्ही इथून पुढे निघतो आहे, ते पण बाईकवरून. बाईक एक गरम होती आमची, दुसरी करायची बाकी आहे. एक इंजिन गरम करतो आहे. और भाई क्या थंडी आहे भाई. थंडी तो मतलब किलर थंडी आहे, किलर. आम्ही झोपलो म्हणजे लिटरली झोपलो. आमचा प्लॅन होता की सकाळी 7 वाजता निघायचा, पण अपॅरेंटली आता 10 वाजलेले आहेत. पण ठीक आहे, मोर ऑफ द लेस आय एम हॅपी. अजून 2 तासाची बाईक राईड आहे आणि 2 तासानंतर आम्ही इथून जाणार आहोत पार्किंगमध्ये. पार्किंगवर 1 तासाचा ट्रेक आहे. त्या जागेत मी तुम्हाला मोठं ब्लॉग सांगतो, पण आता फटाफट ब्रेकफास्ट करूया आणि तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो आणि मग प्रवासाला निघूया. भाई मी तर एक्सायटेड आहे ऑलरेडी की आपण एका दुसऱ्या स्टेटमध्ये मोठं ब्लॉग करतो आहे. दादा आमचे पाठवून आम्हाला फॉलो करतायत हळूहळू. तर फायनली आम्ही निघालो शिलाँगवरून चेरापुंजीसाठी. चेरापुंजी म्हणजे फुल बेसिक चेरापुंजीमध्ये नाही जाणार, सेंटर नाही, टारनाला जाणार आहोत. आणि त्यानंतर 1 आवर ट्रेक, जसं मी तुम्हाला आधी बोलले 1 तासाची ट्रेक आहे. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत डबल डेकर ब्रिज ते बघायला. ते बघून अजून थोडं पुढे काहीतरी लोकेशन्स आम्ही फाइंड आउट केले, ते मी तुम्हाला तिथे पोहोचलो की सांगतो कसं काय. पण तोपर्यंत तुम्ही रोड एन्जॉय करा यार, त्यांचे रोड खूप छान आहेत. अँड जेन्युइनली की भाई त्यासोबत अजून एक गोष्ट सांगायची म्हणली की यार मॅनिफेस्ट करते रो. मी ना ही एक गोष्ट शिकलोय आता. हे तुम्ही बघू शकता ना, ह्या सेम पेस मध्ये चालू जातील लोक, म्हणजे नो ओव्हरटेकिंग, नथिंग. कोण एकमेकांना ओव्हरटेक करताना दिसत नाही. यही नहीं, अभी और सुनिए. जजेस क्लीन, तो जो मड आहे ना, मड क्लीन करतायत ती लोक. कारण का कुणाला स्लिप व्हायला नको, गाडी स्किट व्हायला नको म्हणून तो वॉटर करतोय टँक. हा, त्यासोबत मेन गोष्ट सांगायची म्हटली की इज द मॅनिफेस्टेशन थिंग, की भाई मैनिफेस्ट करा एंड मेक योर थिंग्स हैपन. तुमचं जो आपको करना है लाइफ में वो करो, मैनिफेस्ट करो, उसके लिए काम करो. वो बहुत इंपॉर्टेंट चीज़ है लाइफ की. कि अगर आपको कहाँ बढ़ना है लाइफ में तो उसको परस्यू करो भाई. मैं तो पहले वीडियो से बोल रहा हूँ, आपले तुमचे लाईफचे ड्रीम्स, गोल्स. आणि 1 मिनिट द्या, इथे धूळ झालेली आहे. आयुष्याला अशीच धूळ लागे, जर लागली तर तुम्हाला असं फ्रेश पाणी टाकायचं आहे आणि एका नव्या रस्त्याला सुरुवात करायची आहे. वाह वाह, काय ज्ञान दिलं आहे दिगू महाराज. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. तर मेन गोष्ट तीच आहे की यार, जर तुम्हाला आता मोस्ट ऑफ द, मी असं कोणाला सांगत नाही, कोणा नाव नाही ठेवत, मोस्ट ऑफ द पीपल विल बी एन्जॉयिंग न्यू इयर, न्यू लाईफ, न्यू गोल्स. तर ते जेन्युइन एन्जॉय करा तुम्ही. नेक्स्ट इयर होपफुली तुमचं खूप चांगलं जाऊ, हेच माझ्याकडून प्रे आहे. अनलेस यू गाईज बी सेफ, तुम्ही सेफ राहा. आणि अजून तर काय नाही की हा तुम्हाला माहिती आहे की आता जेव्हा मी या ट्रिपला आहे आणि एवढा रॅन्डम मनी स्पेंड होतो की बाबा एवढा जातोय पैसा, पण मला एक अचीवमेंट आहे की ऍटलीस्ट मी घरी नाही आहे. आय एम एक्सप्लोरिंग, आय एम टेकिंग दॅट स्टेप. की तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ पासून मी सांगतोय की भाई निघा बाहेर. असं नाही की स्पेसिफिक 31st ला जायचंय की नाही. मेक सम थोडेफार चेंजेस आणा तुमच्या लाईफमध्ये, लाईफस्टाईलमध्ये. अँड बघा न्यू इयर कसं, पुढचं वर्ष तुमच्यासाठी कसं काम करतंय. लाईक तुमचा पर्सनल लाईफ असो, मेंटल लाईफ असो. स्ट्रेस घेऊ नका. इट्स बीन वेरी हेक्टिक, खूप हेक्टिक, बहुत हेक्टिक हो गया मेरा लाइफ ये साल. बहुत अप्स एंड डाउन देखे मैंने वो चक्कर में, जो मैं कंफर्टेबल हूँ नहीं शेयर करने के लिए. बट आई एम स्टिल एंजॉयिंग, आई एम स्टिल ऑन द रोड विथ माय फेवरेट बाइक. अरे वैसे तो स्कूटी का रह गया था, तो भाई स्कूटी को भी चला ही रहे हम लोग. मोर ओवर लेस हैप्पी. तुम्हारा कुछ पूछा
पूछा मैंने कुछ? की भाई मेहनत करायची. आता मला एवढं माहिती आहे की हा जर मला अजून अशी ट्रिप्स घडवायच्या आहेत, एक्सप्लोर करायचं आहे, तर आय नीड टू डू माय मेहनत मोर. अजून मेहनत करायची आहे. टेक माय लायबिलिटीज, जे थोड़ा आरामात घेऊन ॲसेट्स वर फोकस जास्ती करायचं आहे की भाई नाही अपने को आपले ॲसेट्स बिल्ड करायचे आहे, सेव्हिंग करायची आहे लाईफ मध्ये, आणि एन्जॉय देखील करायचं आहे, एंटरटेनमेंट घ्यायचं आहे. पण 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 वातावरण आणि माहोल थांबला नाही पाहिजे ना. वाव, जो मेन आपला वाईट आहे, वाईट एकदम कॉन्स्टंट, वाईट एकदम कॉन्स्टंट असली पाहिजे भाई. मी थोडा टाइम नंतर थोडा ओपन आउट झालो कॅमेरासाठी. असंच काहीतरी आहे. मी अजून काय सांगायची गरज, असं वाटतं मी गावचा ब्लॉग सांगतोय माझा, बट ठीक आहे स्वतःबद्दल सांगतोय. बट दिस प्लेस इज नदर हेवन भाई, एकदम रातची जागा आहे. एवढं शिलाँगमध्ये एक्सप्लोर करून पण थोडंसं एवढं वाटतंय, पण अजून बाकी आहे. तर खूप काय बघायचं आहे अजून. तर भाई एकदम लांब आहे, एकदम रॉयल कारभार तर लावायचा अजून बाकी आहे. भाई एवढं बघताय खतरनाक भाई, खतरनाक भाई. रात्री इथं तर भाई डायरेक्ट वाव कुक्षी डायरेक्ट घ्यायची. भाई 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 फक्त मजा आहे यार तुम्ही रोडची, बाकी चालवायचं काम. एक आयडिया आहे का तुम्हाला की काय यायचं इथे, यासाठी आलं पाहिजे भाई. ओ भाई कॉर्नर असतात म्हणजे एकदम सुंदर सुरेख आहेत. ओ भाई ऑलमोस्ट भाई एकदम शूज घासले, एवढ्या कॉर्नरवर झुकवली गाडी, शूज घासले माझे. थांबून व्ह्यू दाखवायचा प्लॅन आहे तुम्हाला, पण चांगला स्पॉट दिसत नाहीये. दिसला की नक्की थांबवतो. अँड वी आर बॅक विथ अनदर ॲक्शन थ्रिलिंग परफॉर्मन्स. तर बेसिकली आता 3000 पायऱ्या, खाली येताना 3000, वरती चढताना 3000, त्यासोबत आमचा लगेज. आणि आम्ही आम्ही चाललो आहे डबल डेकर ब्रिजला. तिथे एक आधी पहिलं सिंगल डेकर येतं, नंतर डबल डेकर येतं. आणि उद्या आम्ही करणार आहोत ब्ल्यू लगून आणि रेनबो फॉरेस्ट, असं काहीतरी आहे, ते करणार आहोत. तो बेसिकली ये 4 आइटनरी है, वो 4 आइटनरी के लिए हम लोग यहाँ आ गए जंगल में. भाई लोकांची रिॲक्शन घेताना आमची हवा टाईट झाली, पण प्रॉबेबली आम्ही स्टे घेतला इथे म्हणून आम्हाला एक थोडं बेनिफिशियल आहे, कारण का आम्ही फिरून संध्याकाळी रेस्ट करू शकतो. और बाकी लोग सीधा क्लाइंब कर रहे हैं, मतलब नीचे आए, सिंगल डेक देखा और डबल डेक देखा एंड दे हेडिंग बॅक. पण आम्ही इथे मचवायला आलो आहे आणि मचवणार, हालत तर खराब होणार. मला आय गेस यावर्षी हा दुसरा ट्रेक आहे माझा. गिरनार एक झाला आणि हा सेकंड आहे. सो एक्साइटेड, पण ठीक आहे, मोर द लेस. पण तुम्हाला आधीच डिस्क्लेमर देतो आहे, जर तुम्ही येत असाल इथे तर तुम्ही नक्की स्टेचं बघा, स्टे घ्या इथे आणि देन नेक्स्ट डे यू क्लाइम. आणि मिनिमलिस्टिक घ्या, म्हणजे हार्डली एक आपण जर तुम्ही केदारनाथचे ब्लॉग बघितले तर तेवढे लितपत कपडे बस, आणि काही नाही. जास्ती तामझाम घ्याल आणि तसं पण ओव्हरकोट घालणार आहात तुम्ही थंडीत तर फायदा नाही आहे 4-40 कपडे घेऊन.
वर्क स्मार्ट वर्क हार्ड. बाय बंधू लोक, आपण आलेलो आहे सिंगल डेक ब्रिज. तर बेसिकली हा ट्रेक असा आहे, इकडून चालत 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 एक तर या ब्रिजवरनं तुम्ही क्रॉस करून या, खूप जो नॅरो आहे, ऑरेल्स इकडून उतरून चढायचं आहे. बॅच आपण एक्स्ट्रीम करायचं आहे. चला मजा घेऊया. आपण क्रॉस करतो आहे. सो बेसिकली झाडाच्या रूटने बनलेला हा ब्रिज आहे. आणि जर तुम्ही बघतात तर हा नॅरो ब्रिज आहे. काय व्ह्यू आहे यार, सुंदर सुंदर सूर्य. मला सेंटरवर जाऊन दाखवतो आणि हलायला लागतं. बाई एकदम विषय रॉयल कारभार. विषय बेसिकली हलतं, रोप आहे पकडायला आणि बेसिकली असं काहीतरी व्ह्यू आहे. हा ब्रिज आपण पूर्ण हळूहळू क्रॉस करूया, फाटत पण ठीक आहे. तो थोडंसंच होतं, एवढं काही नाही, मजा आली. पण बस हवा निकल गई. बेसिकली झाडांच्या रूट्सपासून बनलेला ब्रिज आहे. झाड के रूट से बना हुआ ब्रिज है अँड इट्स अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स टू क्रॉस. आय डिड इट, मी केलेलं आहे. तुम्ही पण लगेच तुम्हाला अजूनही सांगतो, मिनिस्टिक घेऊन या. तर आता हा सिंगल डेक आहे, आता हा डबल डेकला जाऊया आपण आणि तिथे व्ह्यू एन्जॉय करूया. भाई तो झालेला आहे. तर हवा क्रॉस करून परत त्या साईडला तुम्हाला मध्ये जाऊन व्ह्यू दाखवतो यार. हवा फाटते पण मजा नक्की येते. ही फालतूगिरी हरकत करायला. एक तर नॅरो ब्रिज आहे बट प्लीज ये अच्छा. हा व्ह्यू ते पण ब्रिजच्या मधून हवंय राव. हां काय वाटली पण मजा आली. मी तुम्हाला सजेस्ट करेन, लोक स्किप करतात हा पार्ट. एकदम बेअरगिलवाली फिलिंग येते. लोक हा पार्ट स्किप करतात की अरे यार नॅरो आहे, कसा करणार. म्हणून बोलतो लगेच कमी आणा आणि घ्या ती की बाई आयुष्य एक आहे आणि ते नाही जगलं तर काय जगलं. हा तिथून या चंद्रयानातून उतरतो निसर्गाच्या वनात. अजून एक ब्रिज बच उधर इथे आंघोळ करायचा प्लान है. कल यहाँ स्नान करने का प्लान बन रहा है. ब्लू लगून बोलते हैं इसको. और क्या व्यू है भाई. तर बघूया उद्याचा काय प्लॅन आहे. पण आता अजून डबल डेकर बाकी आणि भाई थकलो आहे ऑलमोस्ट. 3:30 वाजत झाले और 3:30 बजे ऑलमोस्ट थक गए हम लोग. उद्या इथे ना आंघोळ करायचा प्लॅन आहे. फॉर द बेस्ट. सो बेसिकली आम्ही आलो आहे शिपारा होमस्टे आणि मी सजेस्ट करीन तर इथे घेऊ नका भाई, खतरनाक रूम आहे त्यांचे. पण जर तुम्ही स्टे करताय तर इकडचे रूम तसेच आहेत, एकदम गावासारखे हे. ते खाली 1700 काहीतरी आणि आम्ही ह्याचे 2 दिवसाचे 1500 काहीतरी भरले. तरी पण आम्ही 3 लोक असून 1500 घेतले त्याने. त्या कन्व्हिन्स केलं. एक तर त्याने 3 लोकांना बघूनच बोलला की भाई 2-2 बोलायच्या गावात. पण ठीक आहे यार, मॅनेज करू. बट डबल डेकर ब्रिज इथेच आहे, तो जाऊ मी तुम्हाला एक्सप्लोर करतो. कारण का आता रात्री कोण येणार नाही, तर पूर्ण ब्रिज आपलाच आहे स्वयं. सो अँड आय प्रेझेंट यू द डबल डेकर ब्रिज. सो डबल डेकर ब्रिज आहे हा. तिथे एक बघितलेला, आता हा 2 ब्रिज आहेत. दादा चालतात आपलं श्यामाम बॉय भाई. विषय वाढवलेला आहे दादाने. दादाने 1 साईड घेतलेली आहे. हे अजून आहे दादा एक दादा की एक झलक सबसे अलग. तर फायनली पोचलो आहे मी. आमचा होमस्टेच्या मागेच आहे, या डोंगराच्या मागे. तर डबल डेकर ब्रिज केलं आहे
आणि आता थोडे वेळ फोटो सेशन आणि तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. आणि आता फक्त चाय कॉफ़ी आणि रेस्ट करना है, कारण का भरपूर चालून झालं. ऑलमोस्ट 3 आवर्स से चल रहे हम लोग, 3 घंटे से चल रहे हैं. 3 घंटे का वॉकिंग अच्छा खासा हुआ है आणि वी आर टायर्ड, जेन्युनली टायर्ड. आता एक नॅप घेऊ. उद्या सकाळी 4 वाजता उठायचा प्लॅन आहे आणि त्यानंतर रेनबो करायचं आहे, ब्लू लगून करायचं आहे. मॉर्निंग 4 o'clockला विल स्टार्ट. आणि आता तुम्हाला बाकीचे अपडेट देतो, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. रात्रीच्या वाजतात 11 आणि ऑलमोस्ट आमचा डिनर झालेला आहे आणि आम्ही सुपर टायर्ड आहोत. आणि आम्ही इथे स्टे घेतला आहे, जो डबल डेक ब्रिज आहे, तिथे आम्ही स्टे घेतला, होमस्टे घेतला आहे. आणि उद्या आम्ही सकाळी लवकर उठून एक्सप्लोर करणार आहोत रेनबो वॉटरफॉल ॲज वेल एज त्याच्यासोबत अजून एक ब्लू लगून स्पॉट आहे, जिथे पाणी ब्लूसारखं आहे आणि तिथे आंघोळ करू शकतो. तर ते एक्सप्लोर करणार होतं इथे. तर पण इफ यू आर कमिंग हिअर तर तुम्ही नक्की स्टे घ्या, कारण का हा 1 शॉटमध्ये संपवणारा आयटम नाही आहे. आणि लिटरली एक्झॉस्ट व्हाल. 3000 स्टेप्स वरती, परत 3000 स्टेप्स खाली अँड देन अगेन वरती. खरंच खूप काही लोकांची हालत खराब झालेली आहे, पण इट्स वर्थ कमिंग. तर आजचा प्लॅन एवढाच होता. इथून एक्सप्लोर उद्याचा प्लॅन हा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत ह्या बेसवर येऊ, आपलं लगेज कलेक्ट करू आणि जिथे आम्ही स्कूटी पार्क केली आहे स्टार्ट ऑफ द स्टेप्स तिथे जायचं आहे. आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत चेरापुंजीला 1 दिवस राहणार आहोत. आणि त्याच्यानंतर विल बी एक्सप्लोरिंग दावकी फॉर नेक्स्ट 2 days. त्या पुढचे नेक्स्ट 2 days आम्ही विल बी एक्सप्लोरिंग दावकी. और उसके बाद दिखते हैं क्या होता है कैसे. बट भाई फुल जेट ब्लैक. यहाँ का वेदर ही अलग है. देयर इज़ नो नेटवर्क ऊपर, फुल स्टार. अगर आपको दिख रहा है ना, ये थोड़ा बहुत जो है वो सब स्टार्स है. एज वेल एज और एक चीज़ आपको पता नहीं है की भाई इन्होंने घर पे मिर्ची ग्रो की है, मिरच्या ग्रो केल्या आहेत आणि इतक्या स्पायसी आहेत ह्या. नुसता सायफरचा जाळ काढणाऱ्या स्पायसी आहे. पण या ठिकाणी यायचं म्हणजे एकमेव कारण म्हणजे ना, इतकं पीस ऑफ माइंड आहे. एका साईडला ते पाण्याचं वाहतं बोलतात ना, धबधब्याचा आवाज, थोडा हलकासा आवाज आणि काही शोरशराबा नाही. त्यासोबत नो नेटवर्क, नो कम्युनिकेशन. आय नो की कम्युनिकेशन होत नाही, पण 1-2 दिवसासाठी ठीक आहे, इट्स फाईन. बट इट्स रिअली एन्जॉयबल अँड इट्स वर्थ कमिंग. जर मी अजूनही सांगतो, जर तुम्ही येत असाल तर नक्की स्टे घ्या. इफ यू आर कमिंग विथ युअर किड्स अँड एव्हरीथिंग. जर पोरांबरोबर येत असाल तर स्टे घ्या. टिल दॅन हा व्लॉग इथपर्यंत शिवाय मी दिग्विजय मोहिते तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या उद्याच्या व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग कंटिन्यू करूया. टिल दॅन राईट सेफ, बी सेफ, आडिओस, पॉवरिंग ऑफ. I'm an icon, man. And my girl about a 10. I should fuck her in a Benz.